हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण माझ्या सासूबाईंच्या स्पेशल हातचं सातारकरचं झुणकं बनवणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचं आहे, आता मी 2 लोकांसाठी बनवणार आहे. तर 1.5 वाटी मी छोटी घेतलेला आहे बेसन पीठ. त्यानंतर मी बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. चला तर मग आता रेसिपी सुरू करूया. कढईवरती मी कढई ठेवलेली आहे. पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता आपण जिरे टाकूयात. मोहरी छान तडतडली की आपण जिरे टाकूयात. आता मोहरी तडतडली की जिरे टाकूयात पॅनमध्ये. नंतर बारीक चिरलेलं लसूण टाकूयात. नंतर मिरची टाकूयात बारीक चिरलेली. छान एकजीव करून मस्त छान परतून घ्यायचं आपल्याला लसूण आणि कांदा करण्यासाठी. आता हे पीठ छान मळून घ्यायचं आपल्याला. त्यात थोडंसं पाणी टाकून असं छान एकजीव करून असं पीठ आपण मळून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून. त्यानंतर आपण आता बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे त्याच्यात. कांदा सुद्धा छान आपल्याला बारीक लालसर छान असं भाजून घ्यायचं. आता हे छान भाजून झालेले आहेत. आपण ह्यात हळद टाकूयात. थोडी कोथिंबीर टाकूयात. हे हळूहळू पीठ सोडायचं छान. तर छान मस्त झुणका बनवणार आहे आपण. हे असं तयार आहे. आपण आता हे 5 मिनटं झाकून ठेवूयात. आता हे 10 मिनटानंतर बघा असं हे तयार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूयात वरून आपण. असा हा झुणका आहे ना, असा हा झुणका नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की हा झुणका कसा झाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.